पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे वळतोय। पहाटेच्या शपथविधीवरून आता धनंजय मुंडे यांनी एक खळबळजनक वक्तव्य केलंय। पहाटेच्या शपथविधीच्या वेळी मी दादांना जाऊ नका असं सांगितलं होतं। शपथविधी षडयंत्र आहे असंही मी सांगितलं होतं, तर दादांनी ते ऐकलं नाही असं महत्त्वाचं विधान आता मंत्री धनंजय मुंडेंनी केलंय। पाया पडलो पण दादा म्हणाले काही नाही होत, सुनील तटकरे देखील साक्षीदार आहेत असं महत्त्वाचं विधान आता धनंजय मुंडे यांनी केलंय। दरम्यान या संदर्भात अनिल पाटील यांनी काय प्रतिक्रिया दिलेली आहेत, त्यांची प्रतिक्रिया आपण ऐकूयात। कोणीसला ज्यावेळेला सकाळी शपथविधी 7, 7:30, 8 वाजताची शपथविधी झाला, त्याच्यामध्ये मुंडे साहेबांचं असं मत होतं की तुम्ही ही शपथ घ्यायला नको। त्यामध्ये जरी चर्चा झालेली असली तरी सुद्धा आपला त्या ठिकाणी गेम होऊ शकतो किंवा विलन ठरवलं जाऊ शकतं, असा एक मुंडे साहेबांचा बोलण्याचा स्रोत होता। त्यांचं मत त्या पद्धतीचं होतं। याविषयी मुंडे साहेबच सांगतील की काय त्याच्याबाबतीत घडलं। तर धनंजय मुंडेंच्या वक्तव्याच्या संदर्भातली ही बातमी आपण पाहतोय। धनंजय मुंडे यांनी हे खळबळजनक वक्तव्य केलेलं आहे। दरम्यान शपथविधी की षडयंत्र आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। पहाटेच्या शपथविधीच्या वेळी मी दादांना सांगत होतो की तुम्ही जाऊ नका, हे षडयंत्र आहे। पाया पडलो पण दादा म्हणाले काही होत नाही, सुनील तटकरे त्याला साक्षीदार आहेत असं धनंजय मुंडे म्हणतायत। तो शपथविधी त्यांनी घेतला पण शिक्षा मात्र मला मिळाली अशी खंतही धनंजय मुंडे यांनी बोलून दाखवली। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यापासून अजितदादांच्या प्रत्येक निर्णयात ठामपणे उभा आहे। लोकसभा निवडणुकीमध्ये बारामतीत प्रचार करू नको असा सल्ला अनेकांनी दिला। लोकसभा निवडणुकीमध्ये सुनेत्रा वहिनींचा प्रचार केला आणि माझ्यासह अनेकांना विधानसभा निवडणुकीत ठरवून टार्गेट केलं गेलं। मला पक्ष नेतृत्वानं पांडिचेरीत जाऊन पक्ष विस्ताराचं काम करायला सांगितलं तर तिथे जाऊन मी काम करेल। महायुतीतील नेत्यांकडूनच मला लक्ष्य केलं जातंय असं धनंजय मुंडे म्हणतायत। मला ठरवून टार्गेट केलं जातंय, मी अभिमन्यू नाही अर्जुन आहे असंही धनंजय मुंडेंचं वक्तव्य आहे। स्वर्गीय संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना फासावर लटकवा असंही धनंजय मुंडे म्हणतायत। बीड म्हणजे बिहार आणि परळीमध्ये म्हणजे तालिबान अशी भयानक खोटी प्रतिमा केली जाते का? पक्षातील काही लोक देखील दादांच्या कानाला लागून चुकीची माहिती देऊन दिशाभूल करतायत। या कठीण काळातही पक्ष म्हणून दादा माझ्या पाठीशी उभे आहेत। मात्र या घटनेच्या आडून जात म्हणून मी का समाजाला जाणीवपूर्वक गुन्हेगार ठरवलं जात आहे। सातत्यानं आमची मीडिया ट्रायल केली जाते आहे असं धनंजय मुंडे यांनी म्हटलेलं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।